नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, काल ऑफिस वर्कमुळे मला वेळ नाही भेटला व्हिडिओ रेकॉर्ड करायला, पण आता सकाळी 7 वाजता व्हिडिओ रेकॉर्ड करायला घेतोय. प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत ह्या न्यूज सकाळी 9च्या आधी मी पोहोचवेल. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो, आरबीआय गोल्ड $12 बिलियन सेल केलंय अशी न्यूज बाहेर येत आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक चर्चा मोठी रंगलेली आहे. आरबीआयने $12 बिलियन सोने विकलेले आहे, पण आरबीआयने अधिकृतपणे हे फेटाळलेले आहे. भारताचा सुवर्ण साठा हा 880 टनांवर अगदी सुरक्षित आहे. अफवांवर विश्वास ठेवून पॅनिक होऊन तुम्ही सेल आउट करू नका. आरबीआयचा सोन्याचा साठा मजबूत असतो म्हणजे रुपया बँकेकडे सुरक्षित आहे. सोन्यामधील तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही अशीच चालू राहू द्या आणि ही इन्व्हेस्टमेंट तुमची सुरक्षित आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे कोको कोलाच्या इंडिया IPO बद्दल. तर हिंदुस्तान कोको कोला बेवरेजेस 2027 मध्ये भारतीय शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. याची व्हॅल्युएशन तब्बल $10 बिलियन म्हणजे जवळपास 83,000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे. मित्रांनो, FMCG सेक्टरमध्ये हा एकदम ब्लॉकबस्टर IPO असणार आहे. वरुण बेवरेज सारख्या सध्याच्या प्रतिस्पर्धी शेअर्सच्या हालचालींवर तुम्ही आत्तापासूनच लक्ष ठेवा, कारण 2027 पर्यंत या सेक्टरमध्ये मोठी रॅली येऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे व्हेनेझुएलाच्या ऍक्टिंग प्रेसिडेंट बद्दल. तर मित्रांनो, व्हेनेझुएलाचे कार्यवाहू राष्ट्रपती डेल्सी रोड्रिग्स भारतात आलेले आहेत. भारतात आता व्हेनेझुएलाकडून दररोज 4,27,000 बॅरल तेल खरेदी करून जगातला दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनलेला आहे. मित्रांनो, मिडल ईस्ट वरती भारताची आता डिपेंडन्सी कमी होत आहे. यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्या लाईक BPCL, HPCL, IOCL आणि रिलायन्स सारख्या रिफायनर्सना स्वस्त कच्चे तेल मिळेल आणि त्याचा थेट फायदा त्यांच्या मार्जिन्सवर होणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडिया USA डील बद्दल. तर भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डील ही 99% पूर्ण झालेली असून आज अंतिम बोलणी संपणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टेक्सटाईल आणि इंजिनिअरिंग गुड्सवरील टेरिफ हा 50% वरून थेट 18% वर केला जाणार आहे. मित्रांनो, हा एक मोठा धक्का आणि संधी असणार आहे. ज्या IT आणि टेक्सटाईल कंपन्या अमेरिकेत एक्सपोर्ट करतात त्यांचे प्रॉफिट मार्जिन आता गगनाला भिडणार आहेत. अशा एक्सपोर्ट ओरिएंटेड शेअर्सवर तुमची नजर नक्की ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे RBI MPC डिसिजन बद्दल. तर उद्या 5 जून रोजी RBIची मॅनेजमेंट पॉलिसी कमिटी व्याजदरांवर निर्णय घेणार आहे. सध्या रेपो रेट हा 5.25% आहे. मार्केटमध्ये आता असा अंदाज लावला जात आहे की हा वाढणार की स्थिर राहणार. जर RBIचे व्याजदर स्थिर ठेवले किंवा कमी करण्याचे संकेत दिले तोपर्यंत रिअल इस्टेट आणि ऑटो शेअर्स रॉकेट होतील. पण जर अनपेक्षितपणे व्याजदर जर वाढले तर मार्केटमध्ये तात्पुरती घसरण येऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे NSE IPO बद्दल. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज या हा बहुप्रतीक्षित IPO अखेर येतोय. 5 ते 15 जून दरम्यान 22,000 ते 23,000 कोटीच्या ऑफर फॉर सेलसाठी DRHP फाईल केला जाऊ शकतो. NSEचे मार्केट व्हॅल्युएशन 6 लाख कोटीचे आहे. हा IPO लिस्ट होताच बाजारातील ट्रेडिंग व्हॅल्यूज आणि ब्रोकिंग शेअर्स मध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इराण आणि USAच्या डील बद्दल. तर इराण आणि अमेरिकेतील बोलणी फिसकटल्यामुळे कच्च्या तेलाचा भाव हा $95 पर बॅरल वर पोहोचलेला आहे. ट्रम्प म्हणत आहेत चर्चा अजून सुरू आहे, पण परिस्थिती अजूनही अस्थिर आहे. कच्चे तेल $95 वर जाणे भारतासाठी चिंतेची बाब आहे मित्रांनो. यामुळे महागाई वाढू शकते. अशा वेळी पेंट, टायर, लॉजिस्टिक्स सारख्या कंपन्यांचे शेअर्स तात्पुरते घसरू नक्की शकतात. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जिओच्या IPO बद्दल. तर रिलायन्स जिओचा मेगा IPO लवकरच येतोय. 25,000 कोटींचा फ्रेश इश्यू असेल आणि कंपनीचे व्हॅल्युएशन हे 133 ते 180 बिलियन डॉलरच्या घरात असणार आहे. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरू शकतो. जिओचे व्हॅल्युएशनचा थेट फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सना मिळू शकतो. त्यामुळे व्हॅल्यू अनलॉकिंगचा फायदा घेण्यासाठी रिलायन्सच्या शेअरवर तुम्ही नक्की नजर ठेवा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानी ग्रुप बद्दल. तर मित्रांनो, फायनान्शियल इयर 26 मध्ये अदानी ग्रुपने इतिहास रचलेला आहे. ग्रुपचा EBITDA हा 14,834 कोटी या ऑल टाइम हायवर पोहोचलेला आहे आणि त्यांनी 1.53 लाख कोटींचे कॅपेक्स केलेले आहे. हिंडलबर्गच्या धक्क्यातून अगदी अदानी ग्रुप हा बाहेर आलेला आहे. त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी पोर्ट्स मधील कमालीची मजबूती आपल्याला दाखवून देते. लॉंग टर्मसाठी अडानी पोर्ट्स किंवा अडानी ग्रीनकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका.
नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अल्केम लॅब्स बद्दल. तर अल्केम लॅब्सने भारतात वजन कमी करण्याचे इंजेक्शन म्हणजेच सिमाग्लुटाईडचे इंजेक्शन फक्त ₹350 पर डोस या दराने लॉन्च केलेले आहे. जागतिक बाजारात याची किंमत हजारो रुपयांमध्ये आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो FISच्या आउटफ्लो बद्दल. तर 2026 मध्ये FISने तब्बल 2.54 लाख कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतलेले आहेत. 1993 नंतरची सर्वात मोठी सेलिंग आपल्याला बघायला भेटलेली आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो कमोडिटी आणि फ्युएल प्राइस बद्दल. तर मित्रांनो आज सोन्याचा दर हा 1,59,000 वर पोहोचलेला आहे, तर चांदी 2,90,000 वर पोहोचलेले आहे. पेट्रोलचा दर सुद्धा 111.21 वर आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल हे $95 पेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे ब्लिस GBS फार्मा बद्दल. तर ब्लिस GBS फार्माच्या पालघर प्लांटने WHO कडून GMP सर्टिफिकेशन मिळालेले आहे. यामुळे कंपनीला आता मोठ्या जागतिक टेंडर्समध्ये थेट भाग घेता येणार आहे. मित्रांनो ही एक चांगली फंडामेंटल न्यूज आहे. छोट्या फार्मा कंपन्यांना जेव्हा असे ग्लोबल सर्टिफिकेशन मिळते तेव्हा त्यांच्या ऑर्डर बुकमध्ये मोठी वाढ होते. तसेच मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे कन्झ्युमर एक्स व्हेंचर बद्दल. तर कन्झ्युमर एक्स व्हेंचर्सने स्टार्टअपसाठी 150 कोटींचा सेबी रजिस्टर्ड अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड लॉन्च केलेला आहे. मित्रांनो यामुळे भारतातील नवीन युगाच्या कन्झ्युमर ब्रँड्सना यामुळे फंडिंग मिळू शकते. म्हणजेच येत्या काळात अजून अनेक नवी कंपन्या IPOच्या वाटेने येण्याची तयारी दाखवू शकतात. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज जर इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला कोणती न्यूज आवडली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.